नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. अगदी काहीच मिनिटापूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं पहिलं, कारण त्यांनीच असं म्हटलेलं आहे की मला सुद्धा खूप इच्छा होती की तुमच्याशी प्रत्यक्षपणे संवाद साधावा, तर उद्धव ठाकरे यांचं कोरोना काळाच्या नंतरचं पहिलं जाहीर भाषण हे काही वेळापूर्वीच संपलेलं आहे. आणि मी असं म्हणेन की काही गोष्टीची जी क्लॅरिटी नव्हती आजपर्यंत शिवसेनेच्या नव्या भूमिकेमुळं, ती क्लॅरिटी आज त्यांनी मांडलेली आहे. आणि ती मांडत असताना काही नवे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या प्रयत्नामध्ये त्यांनी काही नेत्यावरती वैयक्तिक स्वरूपाची टीका सुद्धा केलेली आहे, जो की शिवसेनेचा आजवरचा एकूण स्वभाव गुण राहिलेला आहे. तो त्यांची आजची जी काही एकूण सभेची मांडणी होती, त्या मांडणीमध्ये शिवसेनेला गेल्या काही दिवसापासून त्यांनी महाविकास आघाडीचा प्रयोग केला आणि म्हणून त्यांचं जे हिंदुत्व हे बाधित झालेलं आहे ते खरं राहिलेलं नाहीये, अशा स्वरूपाची जी मांडणी केली जात होती त्या मांडणीला त्यांनी प्रत्युत्तर दिलंय. आणि माझ्या मते कदाचित शिवसेनेच्या वाटचालीतली ही जी नवी मांडणी आहे, कारण या आधी सुद्धा मी मुंबईकर अशी त्यांनी एक साथ दिलेली होती, त्यानंतर हे रिअलायझेशन त्यांना झालं, अशी चर्चा होती की मुंबई उपनगराच्या बाहेर सुद्धा आता मराठी माणूस फेकला गेलेला आहे. आणि म्हणून त्यावेळेला ती मी मुंबईकरची जी मांडणी होती, ते जे पॉलिटिकल रिअलायझेशन आहे ते शिवसेनेला झालेलं होतं की भारतीय जनता पार्टी बरोबर राहून आपला जो काही पॉलिटिकल ग्रोथ आहे तो होत नाहीये. आणि म्हणून त्यांनी जी नवीन भूमिका घेतली त्याच्यामध्ये त्यांच्या हिंदुत्वाचं काय आहे, तर त्या हिंदुत्वाचं काय आहे याचं त्यांनी आज उत्तर दिलं. आणि त्याची जी मांडणी आहे ती अशी आहे की आमच्या हृदयामध्ये राम आहे, पण तो फक्त असा राम नाही की तो सगळीकडे भांडणं लावेल, जाती जातीमध्ये विद्वेष तयार करेल, धर्माधर्मामध्ये विद्वेष तयार करेल, तर तो हाताला काम देणारा राम आहे. म्हणजे आमचं जे हिंदुत्व आहे ते हिंदुत्व आहेच आहे, परंतु त्यासोबत आम्ही विकासाचे मुद्दे घेऊन महाराष्ट्राच्या समोर आलेलो आहोत. खरं म्हणजे आजवरची शिवसेनेची जी हिंदुत्ववादी वाटचाल आहे त्या वाटचालीमध्ये आज त्यांनी जे जे काही म्हणून मुद्दे मांडलेले आहेत ते सगळी किंवा तशा स्वरूपाचे मुद्दे त्यांनी यापूर्वी सुद्धा मांडलेले आहेत. म्हणजे त्यांनी जेव्हा भारतीय जनता पार्टी बरोबर युतीत होते तेव्हा पाकिस्तानला हेच प्रश्न विचारलेले आहेत की जे आज हिंदुत्ववादी पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी विचारत असते. पण एक क्लॅरिटी निश्चितपणे आज एक आपल्या कार्यकर्त्यांसाठी आणि त्यांच्यासाठी की जे आज शिवसेनेला हे प्रश्न विचारतात की तुमच्या हिंदुत्वाचं काय, तर त्याची क्लॅरिटी त्यांनी आज स्पष्टपणे दिलेली आहे. आणि ती देत असताना आधीची जी नेपथ्य रचना आपण पाहिली, कारण आज या स्टेजवरती कोण कोण होतं, तर शिवसेनेचे जे महत्वाचे नेते होते ते नेते होतेच होते. एरवी जे आदित्य ठाकरे हे तसं फारसं सातत्यानं भाषण करताना दिसत नाहीत, पण ते त्यांनीही आज भाषण केलं. संजय राऊत यांनी नेहमीच्या माध्यमांना बाईट देण्याच्या आवेशामध्ये जसं त्यांचा आविर्भाव असतो तशाच पद्धतीचं त्यांनी भाषण केलं. पण ते सगळं करत असताना एक नवं नॅरेटिव्ह, म्हणजे हा जो सत्तेचा आणि पक्षाचा जो बॅलन्स आहे तो साधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आज हा मेसेज दिला की माझ्या सत्तेच्या माध्यमातून महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्याच्यातून जी वेगवेगळी विकास कामं आम्ही घेऊन येतो आहोत ते आमचं हिंदुत्व आहे आणि म्हणून आमचंच ते खरं हिंदुत्व आहे. आता याच्यामध्ये त्यांनी जो एक बेसिक प्रश्न विचारला, कारण आजपर्यंतचा समज होता की नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याबद्दल तरी किमान शिवसेनेच्या शीर्षस्थ नेतृत्वामध्ये ही सॉफ्ट भावना आहे आणि ती त्यांनी यापूर्वी सुद्धा बोलून दाखवलेली आहे. पण त्यांनी आरएसएसला एक महत्वाचा प्रश्न विचारला की जर तुमचं हिंदुत्व आहे आणि तुम्हाला हिंदू धर्मातला महत्वाचा रंग म्हणजे भगवा रंग त्याच्या टोप्या तुम्ही घालत असता, तर मग आरएसएसच्या ज्या टोपीचा जो रंग आहे तो काळा का आहे. खरं तर मला असं वाटतं की याच्यावरती बऱ्याच प्रतिक्रिया येऊ शकतात. आज हे जे त्यांचं भाषण झालं आणि मी जे सुरुवातीला असं म्हणालो की याच्यामध्ये मुख्यत्वे 2 ते 3 व्यक्तीवरती त्यांनी फार कडव्या भाषेमध्ये टीका केलेली आहे. मुख्य टीकेचा रोग जो होता तो अर्थातच देवेंद्र फडणवीस यांच्यावरती होता, कारण बहुतेक त्यांचं एक पॉलिटिकल रिअलायझेशन झालेलं आहे की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी मागे राहते आहे आणि काही लोकांना पुढं करून शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी काही लोकांना पुढं करते, असं जे चित्र, असं जे नॅरेटिव्ह, अशी जी चर्चा महाराष्ट्रात आहे त्याच्या मागे कदाचित देवेंद्र फडणवीस आहेत.
आणि म्हणून महाराष्ट्रातलं जे भारतीय जनता पार्टीचं शीर्षस्थ नेतृत्व आहे त्या देवेंद्र फडणवीस यांच्यावरती त्यांनी वैयक्तिक स्वरूपाची टीका केली. ती टीका अशी केली की बाबरी मशीद पाडण्यासाठी जर तुम्ही गेलेले होता तर मग तेव्हा काय तुम्ही सहलीला गेलेले होतात का? आणि त्याही पुढे जाऊन त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वजनाचा उल्लेख केला आणि देवेंद्र फडणवीस यांनी जर साधा पाय जरी तिथे ठेवलेला असता तरी ती मशीद पडली असती असा त्यांचा एकूण सांगण्याचा रोख होता. दुसरा जो किरीट सोमय्या यांच्यावरती सॉस लावून किरीट सोमय्या यांनी प्रेस कॉन्फरन्सेस केल्या हे सांगण्याचा प्रयत्न केला आणि किरीट सोमय्या यांचा तोत्र बोलण्याचा जो संदर्भ आहे तो सुद्धा त्यांनी दिला. पण माझ्या मते राज ठाकरे यांच्यावरती जी त्यांनी टीका केलेली आहे ती फक्त मी त्याचे मिनिटच काउंट केले तर अवघ्या 1 मिनिटात राज ठाकरे यांच्याबद्दलचा त्यांनी आपला जो काही दिशा आहे ती दिशा स्पष्ट केली. आणि याच्यातून कदाचित शिवसेनेची अडचण पण लक्षात येते आहे किंवा हाही प्रयत्न दिसतो आहे की राज ठाकरे यांच्या भूमिकेला फारसं महत्व द्यायचं नाही. पण त्यांनी 2 पातळीची टीका केलेली आहे की राज ठाकरे हे जे आपल्या काकाची जी लिगेसी घेऊन येतात त्या बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखं होण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नांना उद्धव ठाकरे असं म्हणाले की महाराष्ट्रात आता काही जणांना असं वाटतं आहे की ते बाळासाहेब ठाकरे झालेले आहेत पण ते बोगस आहेत असं सांगत असताना त्यांनी मुन्नाभाई चित्रपटाचा रेफरन्स दिला. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती की मुन्नाभाई चित्रपट क्रमांक 1 आणि क्रमांक 2 मध्ये जो डॉक्टर नाहीये त्या डॉक्टरानं आपण डॉक्टर आहोत असं सांगून रुग्णावरती जो उपचार केला त्याचा संदर्भ दिलेला आहे. अपेक्षा आहे की याच्यावरती आणि खरं म्हणजे संपूर्ण भाषणामध्ये इंटरेस्टिंगली ज्या वेळेला त्यांनी मुन्नाभाईचा संदर्भ वापरला त्याच वेळेला या सभेमध्ये एक वेगळ्या प्रकारचा जिवंतपणा आला आहे असं दिसलं. कारण या स्वरूपाचे इतर जे मुद्दे होते त्यांनी विधिमंडळामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जो काही पेनड्राईव्ह बॉम्ब फोडला होता त्याला जे प्रत्युत्तर दिलं त्या प्रत्युत्तराच्या वेळेलाच वापरलेले बहुसंख्य मुद्दे याही वेळेला होते. विशेषतः जम्मू काश्मीरमध्ये जो सत्तेचा प्रयोग केला त्या सत्तेच्या प्रयोगाबद्दल ते यापूर्वी बोललेले आहेत. त्याला भारतीय जनता पार्टीनं ज्यांनी काही उत्तर द्यायचं होतं ते उत्तर दिलेलं आहे. एनडीए मध्ये सहभागी पक्ष जे आहेत त्या सहभागी पक्षाबद्दल पण यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती मुद्दे मांडलेले त्याच्याही मध्ये काही नाविन्य नव्हतं. फक्त जे नाविन्य दिसलं ते एवढंच आहे की गेल्या 2 दिवसामध्ये जो जम्मू काश्मीरमध्ये दुर्दैवाने 2 एकापाठोपाठ एक घटना घडल्या तो धागा पकडून त्यांनी भारतीय जनता पार्टीला तुमचं हिंदुत्व खरं नाहीये असा विचारण्याचा प्रयत्न केला. याच्यातनं काय दिसतं आहे की जी सभा आहे या सभेची घोषणा फार पूर्वी झालेली आहे पण मग तर तसं असून सुद्धा कंटेम्पररी इश्यूज घेऊन त्यांनी अधिक जोरदारपणे भारतीय जनता पार्टीवरती अटॅक करायचा प्रयत्न केला. आणि ते करत असताना तुमचं हिंदुत्व खरं नाहीये आणि पुढे जाऊन तर त्यांनी जसं RSS वरती तुमची काळी टोपी का असं म्हटलं तसंच भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व हे बोगस आहे अशा पद्धतीचे शब्द वापरले. आणि बिलकुल याच्यात आश्चर्य नाही की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जर जुने मित्र हे नव्याने शत्रू झाले तर त्यांच्या शत्रुत्वाची पातळी ही वेगवेगळ्या पातळीवर म्हणजे ती इतक्या निम्न स्तरावरती जाते कारण एकमेकांच्या अनेक गोष्टी माहिती असतात आणि अपेक्षेप्रमाणे त्यातल्या काही गोष्टी निवडून हे मित्र एकमेकांच्या विरोधामध्ये ते मुद्दे मांडत असतात. तो तसाच मुद्दा त्यांनी आता सुद्धा मांडला. पण आपलं हिंदुत्व हे खरं हिंदुत्व आहे ते लोकांच्या हृदयातलं हिंदुत्व आहे हे सांगत असताना बघा सुरुवातीला जी सुरुवात झाली ती सुभाष देसाई यांच्या मी येणारच आहे. खूप साऱ्या ज्या मंत्र्यांनी जे नेरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला त्याच्यात आधी सुभाष देसाई बोलले त्याच्यानंतर एकनाथ शिंदे बोलले आदित्य ठाकरे बोलले आणि या तिघांच्याही भाषणाचा रोख जो होता तो असा होता की आम्ही ऍज अ सरकार म्हणून महाराष्ट्रामध्ये खूप सारी विकास कामं घेऊन येत आहोत. मी प्रत्येकाच्या भाषणाचं विश्लेषणच इथे लिहून ठेवलेलं आहे कारण माझ्या मते इथून पुढे सुद्धा याच्यापेक्षा वेगळा कुठलाही हिंदुत्वाचा नवा अर्थ शिवसेनेकडनं सांगितला जाणार नाही. हा मुद्दा दुसरा आहे की हे सगळं मांडत असताना सुद्धा जो एरवी शिवसैनिकामध्ये जोश असतो तो तसा स्क्रीनवरती तरी मला किमान दिसला नाही. आणि ही फार चांगली गोष्ट असते की तुम्ही एक जी प्रभाव क्षेत्र असतं त्या प्रभाव क्षेत्राच्या बाहेरून या गोष्टी बघत असतात. खरं म्हणजे या गर्दीबद्दल सुद्धा प्रत्येक नेता असं सांगत होता की आता जिथे पहिली रांग आहे तिथून शेवटची रांग ही कुर्ल्यापर्यंत आहे हे प्रत्येकाला सांगावं लागलं. प्रत्येक जण ते सांगत होता. पण जो एक जिवंतपणा असतो तो एरवी जो शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात दिसतो तो तुलनेनं किमान हे मंत्री बोलत असताना तरी दिसला नाही.
आणि उद्धव ठाकरेंच्या संपूर्ण भाषणामध्ये अनेक बिनतोड मुद्दे होते. खरं म्हणजे आणखी थोडीशी उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला जशी राज ठाकरे यांच्याकडे वक्तृत्वाची जोड आहे किंवा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जशी भाषा होती तशी जर जोड असती तर हे आजचे मुद्दे एवढे बिनतोड होते की या बिनतोड मुद्द्यातनं जी एक लहर असते, जी सभेमध्ये जे एक सभेचा जे एक मानसशास्त्र असतं त्या मानसशास्त्रानुसार कदाचित आत्ता जसा प्रतिसाद मिळाला त्यापेक्षा अधिक प्रतिसाद मिळाला असता. सो याच्यातनं त्यांनी जे मांडायचा प्रयत्न केला, एकतर शिवसेनेचे हे जे राज्यभरातनं शिवसैनिक येत होते ते शिवसैनिक हे त्याच्याकडनं येत आहेत हे प्रताप सरनाईक हे माध्यमांना सुरुवातीपासून सांगत होते आणि त्यामुळे ही सभा फार विक्रमी होईल. कारण 2 मैदानं एकत्रित करून तिथे सगळी व्यवस्थापन करून आणि इन्कम्बंट सरकार जेव्हा असतं म्हणजे रुलिंग डिस्पेन्सेशन जेव्हा एखादी सभा आयोजित करत असतो त्यातल्या काही त्यांना बेनिफिशियरी गोष्टी असतात, तर त्या सगळ्यांचा विचार करून ही शिवसेनेच्या आजवरच्या इतिहासातली सर्वात मोठी सभा आहे असं ते म्हणत होते. आणि संजय राऊत यांनी सुद्धा हाच मुद्दा मांडला. पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की यापेक्षा सुद्धा अनेक मोठ्या मोठ्या सभा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या झालेल्या आहेत. एवढंच नाही तर खुद्द उद्धव ठाकरे यांच्या सुद्धा दसरा मेळाव्यामध्ये अशाच किंवा यापेक्षा अधिक सभेच्या गर्दीचा उच्चांक असणाऱ्या सभा झालेल्या आहेत. पण ही सभा 2 मैदान एकत्रित करून यासाठी केली गेली की एक मेसेज द्यायचा होता की जसा मी बघत होतो की जेव्हा राज ठाकरे यांची औरंगाबाद मधली सभा झाली तेव्हा ऑनलाईनला साधारणपणे 2.25 लाख लोक जोडले गेलेले होते. पण आज उद्धव ठाकरे यांच्या या ऑनलाईन सभेच्या वेळेला साधारणपणे 1 लाखाच्या आसपास 94 ते 98 हजारापर्यंतचा व्ह्यूअर्स हा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती जोडला गेलेला होता. तो हा बेसिक फरक आहे तो राज ठाकरे यांच्या बोलण्यातला. पण उद्धव ठाकरे यांनी जे मुद्दे मांडलेले ते काही मुद्दे हे अतिशय बिनतोड होते आणि त्या मुद्द्यामध्ये म्हणजे हे कोणी डिनाय करू शकत नाही की कारण मी अयोध्या जे प्रकरण आहे ते सुरुवातीपासून हाताळलेलं आहे. त्यातले जे मुख्य आरोपी आहेत आणि जे शिवसेनेचे उत्तर प्रदेशमध्ये आमदार म्हणून जे वावरलेले आहेत त्यांचा किंवा शिवसेनेचे म्हणून तिथं असलेले जे आरोपी म्हणून ज्यांचा बाबरी मस्जिद खटल्यामध्ये उल्लेख होता त्या सगळ्यांचा. त्यामुळं हे वास्तव आहे की बाबरी पाडण्यामध्ये शिवसैनिकांनी सक्रिय सहभाग घेतला. हेही वास्तव आहे की जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी ही भूमिका घेतली की ते जर शिवसैनिक असतील तर मला त्याचा अभिमान आहे, त्यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या गोटामध्ये कारण शीर्षस्थ 2 नेतृत्वामध्ये वाजपेयी आणि अडवाणीमध्ये एक वेगळ्या स्वरूपाचे तात्विक मतभेद होते आणि त्या मतभेदापोटीच असं म्हणतात की ज्या दिवशी बाबरी मस्जिद पडली त्याच्या आदल्या दिवशीच वाजपेयी हे निघून गेलेले होते. तर हे वास्तव आहे की शिवसेनेनं या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतलेला होता. हेही वास्तव आहे कारण अनेक पोलिसांच्या आत्मचरित्रातनं आणि त्या श्रीकृष्ण कमिशनच्या आयोगाच्या रिपोर्टमधनं येते आलेलं आहे की मुंबईमध्ये ज्या वेळेला दंगली झाल्या त्यावेळेला शिवसेनेनं अतिशय सकारात्मक भूमिका जी ज्यांचं रक्षण करण्याची त्यांची भूमिका होती त्यांच्या दृष्टीने ते बजावलेलं आहे. त्यामुळे बाबरी मस्जिद पाडली किंवा पडली त्यावेळेला शिवसेनेचं जे काही कॉन्ट्रीब्युशन होतं ते नाकारण्यामध्ये कधीच आणि कोणालाच काही म्हणजे तसं ते फ्लॅटली तुम्हाला नाकारता येत नाही. सो त्या मुद्द्यावरती त्यांनी भारतीय जनता पार्टीला कॉर्नर करण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय. पण हे जे 3 नेते होते जे मंत्री होते त्यांनी काय सांगितलं, सुभाष देसाईंनी सांगितलं की आमचा हा जो नवा नारा आहे की हृदयात राम आणि हाताला काम, तर याच्यासाठी आम्ही काय काय केलेलं आहे की आम्ही 3 लाख कोटीचे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे MOU साईन केलेले, त्यातनं रोजगार निर्मितीचा आम्ही प्रयत्न करतोय. तालुका पातळीवरती आमचे रोजगाराचे मेळावे सुरू आहेत, ते मला दिसलेले नाही पण आपण ते चेक करू शकता. नोकरी देण्याच्या बरोबरच आम्ही स्वयंरोजगाराच्या साठी मुख्यमंत्र्यांच्या नावाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम घेऊन येणार आहोत. तिथे बेरोजगारांना बँकेकडनं अग्रीमेंट करून आम्ही त्यांना कर्जाचा पुरवठा करणार आहोत. बँकासमोर आम्ही करार केलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या तरुणांना आपल्याला हाताला काम द्यायचं आहे. एकनाथ शिंदेने असं सांगितलं की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने जी एक नवीन जो महामार्ग समृद्धी महामार्ग होतोय तो आम्ही आता गडचिरोलीपर्यंत एक्सटेंड केलेला आहे आणि महाराष्ट्राच्या पुढच्या वाटचालीच्या दृष्टीनं हे फार महत्वाचं असणार आहे. आम्ही महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याची विकास कामं करत आहोत असं एकनाथ शिंदे हे सांगत होते. याच्यातनं त्यांना असं दाखवायचं होतं की आम्ही म्हणजे ऍज अ मंत्री म्हणून केवळ हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती नाही तर आम्ही महाराष्ट्राच्या विकास कामावरती जनतेपर्यंत जाणार आहोत.
आदित्य ठाकरे यांच्या आधी जे काही लोक बोलले त्यांचाही जवळपास हाच सगळा सूर होता आणि आदित्य ठाकरे यांनी सांगितलं की आम्ही या सगळ्या जनतेच्या समोर नतमस्तक होत आहोत. आम्ही आशिया खंडातलं सर्वात मोठं हॉस्पिटल इथे उभा केलेलं आहे. कोविड काळातलं जे आपलं मॅनेजमेंट आहे ते अतिशय उत्तम मॅनेजमेंट होतं आणि मग वेगवेगळ्या विकास कामाची त्यांनी ग्वाही दिली. आपण जर शाश्वत विकास करत राहिलो तर महाराष्ट्र पुढे जाईल. सो एका पातळीवरती नवहिंदुत्वाची जी भूमिका शिवसेनेने घेतलेली आहे त्या नवहिंदुत्वाला आम्ही विकासाची जोड देत आहोत असं सांगण्याचा आजचा त्यांचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न त्यांनी 2 पातळीवरती केला आहे असं दिसतं आहे. मुख्यमंत्र्यांनी विशेषतः भारतीय जनता पार्टी आणि राज ठाकरे यांच्यावरती टीका केली आणि बाकीच्या मंडळींनी मात्र महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलणारे जे विकास कामं आहेत त्या विकास कामाबद्दल बोलले. मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचं मात्र सविस्तर विश्लेषण करायला हवं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जेव्हा बोलायला उभा राहिले, काही गोष्टी शिवसेना ही कायम सिंबॉलिक करत राहिलेली आहे. अस्मितेच्या राजकारणाबरोबर 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा जो मेसेज द्यायचा त्यांचा प्रयत्न असतो. मग मुंबईतली त्यांची जी लोकलेख समिती आणि मग त्याच्या माध्यमातून आज सुद्धा उद्धव ठाकरे हे भाषणाला बोलायला उभा राहिल्याबरोबर पहिलं जर काही त्यांनी केलं असेल तर शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्यासाठी म्हणून हे सरकार सत्तेवरती आल्यानंतर जो प्रयत्न झाला त्या काही भगिनी महिला शेतकऱ्यांना ते समोर घेऊन आले आणि त्यांचा जो कोरा 7/12 आहे तो त्यांनी दाखवून द्यायचा प्रयत्न केला आणि मग अर्थात नेहमीसारखी तमाम हिंदू बंधू आणि मातांनो अशी आपल्या सभेची सुरुवात त्यांनी केली आणि मग अगदी दुसऱ्याच मिनिटाला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीकेची झोड उठवायला सुरुवात केली. सो त्यांची दिशा फार स्पष्ट होती की आपल्याला ज्या मुद्द्यावरती भारतीय जनता पार्टी ही कॉर्नर करते आहे, म्हणजे गाढवाचाच रेफरन्स त्यांनी वापरला की आम्ही 25 वर्ष सत्तेत चढलोच नाही तर जो गाढव आहे त्या गाढवांची आम्ही साथ सोडल्यामुळं आता आम्ही खऱ्या अर्थाने मुक्त झालेलो आहोत. मुंबई स्वतंत्र करणार हा मात्र जो जुनाच मुद्दा आहे आणि किती काळ हा मुद्दा शिवसेनेला उपयोगी ठरतो याचंही आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये विश्लेषण होईल. पण गुजरात्याकडनं मुंबई तोडली जाते आहे आणि तसा प्रयत्न सुरू आहे. हा जुनाच मुद्दा त्यांनी इथे पुन्हा मांडण्याचा प्रयत्न केला आणि ते सांगत असताना मुरंबा आणि पापड बनवणारे लोक यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी आमच्या 2 पक्षामध्ये हे खूप वितंडवाद होत होते, वाद होत होते असं सांगून एक प्रकारे त्यांनी गुजराती मंडळींना टार्गेट करण्याचा प्रयत्न केलाय. स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहभाग नव्हता ही काँग्रेसची लाईन आहे. ती आज शिवसेनेनं घेतली आणि त्यासोबतच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये जनसंघ होता. मात्र पहिल्यांदा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ केव्हा फुटली तेव्हा की जेव्हा जनसंघानं तिकीट वाटपावरून काही मागण्या पुढे रेटला आणि त्यातनं जनसंघ फुटला. माझ्या मते संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ज्या कारणासाठी होती त्या कारणाची पूर्तता झाल्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीतल्या सहभागी पक्षांना असं वाटत होतं की आपल्याला राजकीय यश मिळणार नाही आणि त्यातनं आणि विशेषतः यशवंतराव चव्हाण यांनी शेतकरी कामगार पक्षातली मोठी महत्वाची नेते मंडळी आपल्याकडे घेतल्यानंतर जो मुख्य प्रायोजन होतं ते प्रायोजन संपल्यानंतर फक्त जनसंघच नाही तर शेतकरी कामगार पक्ष तेव्हाच्या वेगवेगळ्या विरोधी पक्षातनं लढलेल्या मंडळी यांनी सुद्धा आपली सगळी जी राजकीय भूमिका आहे ती बदललेली होती. सो त्यांनी तो रेफरन्स द्यायचा प्रयत्न केला. त्यांनी हेही सांगितलं की जर माझी शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना नाहीये तर मग तुमची तरी भारतीय जनता पार्टी ही वाजपेयी अडवाणींची शिवसेना कुठे आहे, भाजप कुठे आहे. कारण मग प्रबोधनीचा म्हणजे रामभाऊ महाळगी प्रबोधनीचा संदर्भ त्यांनी यासाठी जाणीवपूर्वक दिला की त्यातून एक विचार करणारी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आणि नेत्यांची फळी ही महाराष्ट्राच्या राजकारणात येत होती. पण आता मात्र भारतीय जनता पार्टीचं जे महाराष्ट्रातलं नेतृत्व आहे आणि केंद्रातलंही नेतृत्व आहे हे नेतृत्व हे वैयक्तिक पातळीवरती आपल्यावरती टीका करते आहे. खरं म्हणजे उद्धव ठाकरे हे भाषणाला आले ते आपल्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या बरोबर आलेले होते, त्या प्रेक्षकातही बसलेल्या होत्या. त्यामुळं उद्धव ठाकरे कुटुंबियावरती जे वैयक्तिक आरोप झालेले आहेत, श्री पाटणकर यांच्यावरती जे वैयक्तिक आरोप झालेले आहेत त्याचा त्यांनी कुठेतरी खुलासा करणं अपेक्षित होतं पण तो खुलासा त्यांनी काही याच्यामध्ये केलेला नाहीये. आणि मुंबईचा जो चेहरा आहे तो बेसूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे असं सांगून एक प्रकारे पुन्हा भारतीय जनता पार्टीला त्यांनी बदनाम आपल्याला महाराष्ट्राला बदनाम करतायत, मुंबईला बदनाम करतायत असं सांगितलं. माझ्या मते
मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेनं यातून काही नवे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक, नवहिंदुत्व, त्याची त्यांनी नवीन व्याख्या मांडली. 2, मुंबईचा विकास करत असताना आम्ही रोजगार देण्याचा प्रयत्न करत आहोत हे सांगितलं. 3, पुन्हा एकदा मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे, विच इज ऑलमोस्ट इम्पॉसिबल. तर ते त्यांनी पुन्हा एकदा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला. पण यासोबतच जे भारतीय जनता पार्टीला पारंपरिक पद्धतीनं मतदान करणारे मतदार आहेत त्यांना मात्र त्यांनी कुठेतरी हळूच टोचलेलं आहे असं दिसतं आहे. तुम्ही बोगस हिंदुत्ववादी आहात, बाबरीच्या वेळेस तुम्ही, हा शब्द कदाचित भारतीय जनता पार्टीच्या नेत्याला खूप लागेल. एक म्हणजे RSS ची काळी टोपी आणि तुमचं हिंदुत्व हे बोगस आहे असं सांगण्याचा प्रयत्न. सो आज जे दिसतं आहे ते असं आहे की आता हे स्पष्ट झालेलं आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना विरुद्ध भारतीय जनता पार्टी हा जो संघर्ष आहे हा अधिक तीव्र होईल. हाही त्यांनी प्रयत्न केला की केवळ हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती जो भाजप आपल्याला काउंटर करतो आहे त्यांना इतर काही मुद्द्यावरती आपल्याला काउंटर करता येईल का, जसा की महागाईचा मुद्दा आहे. महागाईच्या मुद्द्यावरती भारतीय जनता पार्टीला काही प्रश्न विचारले पाहिजेत, कारण हे स्पष्टपणे दिसतं आहे की गेल्या 8 वर्षातला महागाईचा दर हा सगळा विक्रम मोडून तो आता घराघरात पोहोचलेला आहे. तेलाचे, डाळीचे दर हे वाढलेलेच आहेत, पेट्रोलचे दर वाढलेले आहेत. पण त्यासोबतच जेव्हा राज्याला हा प्रश्न विचारला जातो की तुम्ही पेट्रोलजन्य पदार्थावरचे कर का कमी करत नाही, तर त्याला त्यांनी जे पूर्वीच काउंटर सांगितलं होतं तेच काउंटर इथेही मांडलं की तुम्ही आम्हाला GSTचे पैसे देत नाहीयेत वगैरे. पण याबरोबरच आपल्याला महागाईच्या दरावरती, महागाईच्या मुद्द्यावरती केंद्र सरकारला आता कोंडीत पकडायचं आहे, भाजपला प्रश्न विचारायचे आहेत, ही दिशा त्यांनी आज स्पष्ट केलेली दिसली. म्हणजे नवहिंदुत्व, त्या नव्या हिंदुत्वाची व्याख्या भारतीय जनता पार्टी आणि तिथल्या मुद्द्यावरती ते बोलतच राहिले. पण केंद्रीय पातळीवरती भारतीय जनता पार्टीला महागाईच्या मुद्द्यावरती शिवसेना इथून पुढे प्रश्न विचारेल असं दिसतं आहे. आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती सुद्धा जे आमचं हिंदुत्व आहे ते हिंदुत्व कसं आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. आणि मला बिलकुल आश्चर्य वाटलं नाही की राज ठाकरे यांच्याबद्दल त्यांनी ज्या पद्धतीनं केवळ 1 मिनिटामध्ये राज ठाकरे यांना उडवून लावण्याचा प्रयत्न केला, तर कदाचित शिवसेनेच्या गोटामध्ये याची काळजीही असेल की राज ठाकरे यांनी जो मुद्दा उचललेला आहे ते ज्या पद्धतीची भाषा बोलत आहेत ती भाषा शिवसेनेच्या मतदारांना आकृष्ट करणारी आहे. कारण मी औरंगाबादमध्ये पण पाहिलं होतं की आधीच्या राज ठाकरेच्या भूमिकेला इतका सगळा कॉन्ट्रास्ट असून सुद्धा तरुण पिढी, विशेषतः जी बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेला गर्दी करायची, तशी तरुण पिढी उत्स्फूर्तपणे राज ठाकरे यांच्या सभेला गर्दी करताना दिसत होती. आणि म्हणून राज ठाकरे यांनी जो भोंग्याचा विषय मांडलेला आहे त्या भोंग्याच्या विषयावरती तुम्हाला जेवढ्या प्रार्थना येतात तेवढ्याच प्रार्थना मलाही येतात, त्याहीपेक्षा अधिकच्या प्रार्थना मला येतात असं त्यांनी सांगून आता इथून पुढे ज्या नवीन हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आपल्याला ते तुम्ही कॉर्नर करत आहात ते कॉर्नर करत असताना आम्ही तुमच्यापेक्षा पुढे आहोत असं दाखवून द्यायचा प्रयत्न केला. एक सेंटिमेंट त्यांनी बिल्ड केला की महाराष्ट्राची बदनामी सुरू आहे. हे जे लोक आहेत हे लोक भारतीय जनता पार्टीच्या वतीनं काम करत आहेत, ते तुम्हाला फाशी पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, ते केंद्रीय संस्थांचा गैरवापर करत आहेत. आणि मग तसं महाराष्ट्रात होत नसल्यामुळं आपण अतिशय सावधपणे वागलं पाहिजे, कारण हे सरकार पडत नाहीये आणि आपण काही कुठल्याही केंद्रीय संस्थांचा गैरवापर करणार नाहीयेत. पण जर असाच गैरवापर होत राहिला तर मग मात्र महाराष्ट्राच्या वतीनं आपण त्यांना दाखवून देऊ, कारण महाराष्ट्राची जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे असं दिसतं. तर थांबूया आपण इथे. बघा, शिवसेनेनं आज नव्या हिंदुत्वाची व्याख्या महाराष्ट्रासमोर मांडली की हृदयात राम आणि हाताला काम. हे करत असताना त्यांनी असं सांगितलं की तुमचं हिंदुत्व बोगस आहे, आमचं खरं आहे, कारण आम्हाला काही नव्यान काही शिकण्याची गरज नाहीये. राज ठाकरे यांना त्यांनी तुम्ही मुन्नाभाई आहात असं सांगितलं. महाराष्ट्राची जाणीवपूर्वक बदनामी सुरू आहे असं सांगितलं. आणि महाराष्ट्राच्या विरोधामध्ये ज्या केंद्रीय संस्थांचा वापर सुरू आहे त्या वापराला त्यांनी एक प्रकारे चेतावणी दिली की माझ्या हातामध्ये सरकार आहे, तर तुम्ही ज्या पद्धतीनं आमच्या विरोधामध्ये संस्थांचा वापर करत आहात तसाच वापर आम्ही करू शकतो. माझ्या मते महापालिकांच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेलेलं आहे. आता याच्यानंतर लगोलगच भारतीय जनता पार्टीची सभा असल्यामुळं यातल्या सगळ्या मुद्द्यांना प्रत्युत्तर दिलं जाईल. पण आजची जी सभा आहे
हे जे कन्फ्युजन होतं की शिवसेनेचं हिंदुत्व काय आहे, तर त्या हिंदुत्वाला नवीन संदर्भ त्याने दिलेला आहे की आमचं हिंदुत्व हे हाताला काम देणारं हिंदुत्व आहे. आता या मुद्द्यावरती महाराष्ट्र त्यांना कसा प्रतिसाद देतो हे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये दिसेलच. पण ज्या पद्धतीची वैयक्तिक टीका टिप्पणी गेल्या काही दिवसापासून सुरू आहे ती पाहता अशा पद्धतीच्या भाषा महाराष्ट्रातल्या येणाऱ्या अनेक सभामध्ये आपल्याला पाहायला मिळतील असं दिसतंय. आपल्या मधल्या ओळीमधून आपण रोज महाराष्ट्रात घडत असलेल्या एका राजकीय महत्त्वाच्या घटनेचा जो विश्लेषण करून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत तो कसा वाटतो ते जरूर कळवा. महाराष्ट्राला कधी नव्हे एवढी ऑब्जेक्टिव्ह म्हणजे कुणाचीही बाजू न घेणाऱ्या पत्रकारितेची गरज आहे. कारण आता जे काही सुरू आहे ते कोणीतरी या गोष्टी आपल्याला येऊन सांगतोय किंवा या गोष्टी येऊन सांगतोय आणि सोशल मीडियावरती तर याच्यापेक्षा वेगळं काही होताना दिसत नाही. त्यामुळं मधल्या ओळीतनं आपण रोज ऑब्जेक्टिव्हली महाराष्ट्राला दिवसभरात घडलेल्या घटनांचा संदर्भ सांगण्याचा प्रयत्न करू. त्यातनं काय राजकारण दिसतं आहे हेही सांगू आणि हे करत असताना काही चांगल्या तुमच्या सूचना असतील तर त्याचं स्वागत आहे. तुम्ही सुद्धा कन्स्ट्रक्टिव्ह सूचना करा आणि सोबतच माझं ABP माझाचं जे वेगवेगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, जे फेसबुक आहे, ट्विटर आहे आणि यूट्यूब अकाउंट आहे ते फॉलो करायला लागा. थांबूया आपण इथे. थोड्याच वेळात वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या उद्धव ठाकरे यांच्या या आजच्या भाषणावरती प्रतिक्रिया येतील असं दिसतंय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.